नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारचा मोठा निर्णय आहे रेशन कार्ड ई-केवायसी वरती। हा निर्णय मोठा झालेला आहे। सर्व रेशन कार्ड धारकांना तातडीच्या सूचना आहेत, लक्षात घ्या। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्ड माहिती सांगणार आहे। रेशन कार्डचे ई-केवायसी वर कुठला निर्णय झाला आहे, केंद्र सरकार आता पुढे काय निर्णय घेणार आहे रेशन धारकांसाठी। कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जी ई-केवायसी करायची होती ती काय, त्याच्यावरती काय सगळं मी आज डिटेल्ड व्हिडिओ बनवणार आहे। कारण 1 ऑक्टोबर पासून तुम्हाला काही गोष्टी सुद्धा रेशन कार्डवरती मिळणार आहेत। तुमच्याकडे रेशन कार्ड पिवळा असू देत नाहीतर केशरी असू देत, सर्व रेशन धारकांना सेम रूल असणार आहे। तर त्याच्यामध्ये कुठला निर्णय घेतला आहे ई-केवायसी रिलेटेड आणि तो काय इतका गरजेचा आहे, या संपूर्ण ह्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे लक्षात घ्या, संपूर्ण डिटेल्ड व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका। मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन इन डिटेल सांगणार आहे आणि ती सुद्धा प्रूफ सहित। आपले सगळे व्हिडिओ हे पुराव्यासहित असतात, तुम्हाला माहिती आहे। कुठलीही आपण तर फेक न्यूज देत नाही। त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर लक्षात घ्या, रेशन जर तुम्ही घेत असाल, मोफत रेशन जर घेत असाल रेशन दुकानातून, तर तुमच्यासाठी काही केंद्र सरकारनं नवीन आता अटी आणलेल्या आहेत आणि काही सूचना सुद्धा तुम्हाला येणार आहे। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, रेशन कार्ड किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। रेशन कार्डवरती आपल्याला भरपूर योजना ह्या येत असतात। जसं की आता आपण बघितलं की लाडकी बहीण योजना असू द्यात किंवा मोफत गॅस सिलेंडर योजना असू द्या, पीएम किसान योजना असू द्या, अशा असंख्य योजना ज्या आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या योजना ह्या रेशन कार्डवरती अवलंबून असतात, तुम्हाला तर माहिती आहे। तर रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला जर मोफत धान्य सुद्धा पाहिजे असेल रेशन दुकानदाराकडून 1 ऑक्टोबर पासून सुद्धा, तरी तुम्हाला काही गोष्टी करणं गरजेचं आहे। आणि त्या गोष्टी कोणत्या आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। रेशन कार्ड धारकांना काही रेशन कार्ड धारकांना पैसे सुद्धा मिळत आहेत, त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। त्यांच्या रेशन कार्डवरती पैसे सुद्धा येत आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि ते पैसे कसे काढायचे, रेशन कार्डवर जे पैसे आलेले आहेत ते सुद्धा कसे काढायचे, याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे। तो व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला भेटेल। मराठी योजनामध्येच पूर्ण लिस्ट आहे, तिथं सगळं तुम्हाला रेशन कार्ड संदर्भातलं सुद्धा व्हिडिओ मिळतील। तुम्हाला त्यात काय पाहायचं असेल तर तुम्हाला सगळे डाऊट तिथं मी क्लिअर केलेले आहेत। तर लक्षात घ्या, रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्याबद्दल जे आता मी बोलणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे। सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, कुणीही स्किप करू नका, कारण स्किप केल्यानंतर तुम्हाला कदाचित ते कळणार नाहीये। लक्षात आलं? तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ई-केवायसी करा असं 30 सप्टेंबर पर्यंत सगळ्याला सांगितलं होतं। आपले जे काही केंद्र सरकार आहे यांनी सरळ सरळ सांगितलं की 30 सप्टेंबर पर्यंत सगळ्यांनी केवायसी करायचं आहे, नाहीतर तुमचा जो रेशन कार्ड आहे तो रेशन कार्डवरती तुम्हाला मोफत धान्य मिळणार नाही, तुमचं नाव त्यातून काढून टाकलं जाईल, योजना सुद्धा बंद होतील। कारण रेशन कार्डवर तुमचं नाव नसल्यावर तुमची योजना तरी कशी मिळणार तुम्हाला, बरोबर? आणि मग रेशन कार्डवर तुमचं नाव नसलं म्हणजे तुमचं एक प्रकारचं रेशन कार्ड बंदच होणार। ह्या सगळ्या निर्णय घेतला होता, परंतु आता त्याच्यावरती सरकारच्या असं लक्षात आलंय की आता ई-केवायसी करण्यासाठी रेशन दुकानामध्ये खूपच रांगा पण आहेत आणि काही रेशन दुकानदार ई-केवायसी करायला पण तयार नाही आहेत। तर लक्षात घ्या, ई-केवायसी साठी त्याचं बर्डन त्यांच्या लक्षात आलं नंतर त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे ई-केवायसी न केल्यास आता 1 नोव्हेंबर पासून रेशनचे धान्य बंद होणार आहे। शेवटची मुदत 31 ऑक्टोबर केलेली आहे। लक्षात घ्या, 30 सप्टेंबर पासून 31 ऑक्टोबर ही मुदत केलेली आहे, अन्यथा रेशन कार्ड रद्द होणार आहे। तुम्हाला मी आता आधी सांगितलं होतं की 30 सप्टेंबर ही तारीख दिली होती सगळ्यांना। 30 सप्टेंबर पहिली तारीख तर 30 जूनच होती, सगळ्यांना माहिती आहे। 30 जून वरून 30 सप्टेंबर केली, नंतर त्यांनी आता 31 ऑक्टोबर एवढी तारीख केलेली आहे। आता लक्षात घ्या, पूर्ण इन डिटेल्ड माहिती आपण घेणार आहोत। काय सांगितलंय, सगळ्यात महत्त्वाच्या 2-3 सूचना केंद्र सरकारने पुढे सांगितल्या आहेत व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। लक्षात घ्या, बनावट लाभार्थ्यांचा शोध ही केवायसीतून लागणार आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली असून ई-केवायसी न केल्याचं रेशन कार्ड 1 नोव्हेंबर पासून बंद होणार। हे नवीन आहे 23 सप्टेंबरला। लक्षात घ्या, 23 सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार 23 सप्टेंबरला यांनी सांगितलं की बाबा आम्ही 30 सप्टेंबरचा आता पुढे आम्ही म्हणजे ते निर्णय घेण्यात आला, परंतु आपल्यापर्यंत लवकर आला नाही। त्यामुळे 30 सप्टेंबरची लास्ट तारीख होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आता ई-केवायसी करायसाठी तुम्हाला कुठं जायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे की रेशन दुकानामध्ये तुम्हाला ई-केवायसी करायला जायचं आहे, किंवा तुम्ही रेशन कार्ड तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता। जर तुम्हाला माहित नसेल तर मी सांगितलं आहे ऑनलाईन ई-केवायसी कशी करायची आहे, ती सुद्धा तुम्ही सांगू शकता। तुम्हाला काय करायचंय, मेरा रेशन कार्ड नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, ते प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचंय। त्याच्यावरती इन्स्टॉल करून तुमचा आधार नंबरनं बेनिफिशियरी युजर ऑप्शन असतो तिथं, त्याच्यावर क्लिक करून आधार नंबर लॉग इन करून ओटीपी टाकायचा आहे आणि मग तुमच्या घरातले सदस्य जे आहेत त्यांची नाव लिस्ट येईल आणि मॅनेज मेंबर डिटेल्स मध्ये जायचंय। मॅनेज मेंबर डिटेल्स नावाचा ऑप्शन असतो, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे जे घरातले मेंबर्स आहेत नॉट केवायसी व्हेरीफाईड असे तिथे दिसतं, तुम्हाला तिथं काय लिहून येतं, नॉट केवायसी व्हेरीफाईड
नॉट केवायसी व्हेरीफाईड जर तिथं असेल तर तुम्हाला ती केवायसी करणं तिथं गरजेचं आहे. केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुम्ही चेक करू शकता. असं पण केवायसी करण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डमध्ये जावं लागेल, दुकानात जावं लागेल. त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र आहेत, ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड ओरिजिनल, त्याची झेरॉक्स, आधार कार्ड त्याची झेरॉक्स आणि तुमचे फोटो आणि तुमची घरातील कुटुंबातील सदस्य, हे सगळे केवायसी करताना घेऊन तुम्हाला जायचं आहे रेशन दुकानापर्यंत. कधी लास्ट तारीख आहे आता इथं 31 ऑक्टोबर ही लास्ट तारीख केलेली आहे, लक्षात घ्या. आता पुढे बघा, सगळ्यात महत्त्वाची काही सूचना आहेत त्या आपण बघणारच आहोत की राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात देश रेशन धान्याचा पुरवठा होतो. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई केवायसी करण्याची अट घातली आहे. योजनेत बनावट लाभार्थ्यांचा शोध यातून लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, कित्येक तरी बनावट लोक रेशन कार्ड बनवतात आणि रेशन त्याच्या नावाखाली घेतात, कोणी तो व्हेरीफाय करत नाही, तुम्हाला माहिती आहे. किंवा काही रेशन दुकानदार सुद्धा याच्यामध्ये बनावट करून काहीतरी भेळमिसळ करून करतात, सगळ्यांना माहिती आहे काही गोष्टी आहेत सगळ्या. तर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता मुदत वाढवली असून जर ज्यांनी ई केवायसी नाही केलं तर त्यांचं 1 नोव्हेंबरपासून हे बंद होणार आहे, हे लक्षात घ्या. त्याची संख्या सुद्धा लक्षात घ्या. ही सोलापूर जिल्ह्याची संख्या आहे 16,32,000. आता तुमच्या जिल्ह्याची तुम्हाला आकडेवारी माहित असेल किती आहे, लक्षात घ्या. पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी, पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याशिवाय शिधापत्रिकाधारकाची नावेही रेशन कार्डून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिका देखील रद्द करण्यात जाणार आहे. जर त्यांनी ईवायसी पूर्ण केली नाही तर त्यांना धान्य मिळणार नाही आणि त्यांचं नावही काढून टाकलं जाणार आहे. आणि आता पुढील 36 दिवसात राज्यातील जे काही 4 कोटी आहेत 20 लाख व्यक्ती, त्यांची केवायसी करून घ्यावी लागणार आहे. पुढचे 36 दिवस म्हणजे आज किती तारीख आहे बघा तुम्ही, आज तारीख आहे 29. तर आता तर तुमच्याकडे किती राहिलेत, 1, 2 आणि 33 दिवसच राहिलेत. आता 33 दिवसात तुम्हाला सगळे पूर्ण डिटेल्ड तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची आहे. ई केवायसीतून बनावट लाभार्थ्यांचा शोध कसा होत आहे बघा. रेशन कार्डवर मोफत रेशन मिळतं, त्यामुळे अपात्र असतानाही अनेक जण स्वस्तातील धान्य घेतात आणि तो बाहेर ब्लॅकने विकतात. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, अपात्र असताना सुद्धा काय करतात, हे घेतात, त्याच्या ओळख काढून थोडी पैसे देऊन काय करतात, त्याच्याकडून धान्य घेतात स्वस्तात आणि बाहेर ब्लॅकनं जाऊन विकतात. हे सगळ्यात मोठं घोळ आहे इथं. त्यामुळे गरिबांना भेटलं जात नाही. जरी ते इलिजिबल असले तरी म्हणतात की या वेळेस आलं नाही किंवा नाही आलं, बाहेर त्यावेळेस लंपास होत असतो. तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं की तुमच्या इथं रेशन दुकानामध्ये कसं भेळमिसळ होते का नाही, किंवा रेशन कार्ड तुमच्या इथं तुम्हाला रेशन व्यवस्थित मिळतं का, ही सगळी डिटेल्ड माहिती आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि अनेक लोक सध्या या जगात नाहीत, त्यांचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्यापही त्यांची नावं शिधापत्रिकेवर आहेत. तर दुसरीकडे बनावट रेशन कार्ड काढून शासकीय योजनेचा लाभ सुद्धा घेतला जात आहे. हे सुद्धा लक्षात आलं का. मोठे मोठे जी योजना आहेत त्याच्या सुद्धा मध्ये रेशन कार्ड वापरलं जातं. या पार्श्वभूमीवर आता शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदवली आहेत त्या सर्वांना ई केवायसी करावीच लागणार. आणि त्यासाठी तुम्हाला जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकता. लक्षात घ्या, ज्यांचं कुणा रेशन दुकानात जाऊ शकत नाही त्यांना कुठं जायचंय, अन्न पुरवठा विभाग कार्यालय. तुमचं जे तालुका असेल तिथे तुम्हाला अन्न पुरवठा कार्यालय असतं, तिथं जाऊन तुम्ही ई केवायसी करू शकता. पण रेशन कार्ड जो कोणी सदस्य मुदतीत ई केवायसी करणार नाही त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही अन्न पुरवठा विभागात जाऊ शकता. जर तुम्ही म्हणाल की आमचं रेशन दुकानदार ऐकत नाही किंवा नाही म्हणतोय, तर अन्न पुरवठा विभागात जाऊन तुम्ही त्यांची तक्रार पण करू शकता आणि तुम्ही स्वतः तिथं केवायसी सुद्धा करू शकता. लक्षात आलं. नाहीतर तुमचं ई केवायसी जर नाही झालं तर तुमचं नाव सरळ तिथून काढून टाकलं जाणार आहे. लक्षात आलं. सगळ्यात महत्त्वाचं घ्या, सध्या ई केवायसी करायची संख्या खूप कमी आहे, तर ई केवायसी करायला त्यांनी सांगितलेली आहे. लक्षात घ्या, ई केवायसीची 2 महत्त्वाची कारणं होती. तुम्हाला सांगितले की बनावट रेशन कार्ड बनवून अपात्र असतानाही अन्नधान्य भेटलं जात होतं आणि गरिबांची तिथं फसवणूक केली जात होती आणि वेगवेगळ्या योजनेचा सुद्धा तिथं लाभ घेतला जात होता. आता माझा माता भगिनींना एक प्रश्न होता, त्यांचा मला प्रश्न होता की दादा आमचं रेशन दुकानदार ऐकत नाही, ही केवायसी काय माहित नाही, बंद आहे, असं काहीच नाही असं म्हणतो. तर लक्षात घ्या, तुम्ही डायरेक्ट अन्न पुरवठा विभागात जा, कार्यालय आहे तिथं जाऊन तुम्ही इथं चौकशी करू शकता. तुम्ही त्यांची तिथं तक्रार सुद्धा, तुम्हाला जर वाटलं की तुम्ही असं आहे आपल्या इथं कोण ऐकत नाही तर तिथं जाऊन तुम्ही सुद्धा बोलू शकता. आता याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या गावामध्ये रेशन तुम्हाला केवायसी चालू आहे का नसेल तर काय होत आहे पुढे सगळं सीन तुम्ही तर तुमच्या कमेंट सेक्शननुसार सांगू शकता, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती पुढे काहीतरी मार्ग काढता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.